हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. आहे का वेळ? करू शकते मी अनुभव? हो हो हो, बोला ना ताई. ताई सॉरी मागच्या वेळेस मी केला होता, तुम्ही कॉल बॅक परत केला, पण हा. जरा हॉस्पिटलमध्ये मी काही रिसिव्ह केला नव्हता. अच्छा अच्छा अच्छा. हा करू शकते ना मी, थोडक्याच आहे मॅडम, लय नाहीये. हा, बोला ना, आता वेळ आहे ताई हा आपली. हा हा, ठीक आहे ताई, बोलते मी. आता आपलं स्वामी हे झालं ना पुण्यतिथी, हा, तर त्या वेळेमध्ये काय झालं, म्हणजे मागच्या 5 एप्रिलला मला ना अचानक शिंक करायला लागला, आणि म्हणजे असं सर्दी वगैरे काहीच नाही, आणि त्याच्यामुळे ना माझ्या नाकाला सूज आली थोडीशी, नाही का. हा, तर हा, मग मिस्टर बोलले की नाकाचं कसं हाड वगैरे वाढतं, नाही का, तर आम्ही बरोबर कसं गेलो बरोबर. हा हा हाडांच्या डॉक्टरकडे गेलो, तर त्या हा. सरांनी बोलले वाफ घ्या, आणि ड्रॉप दिला नाकात, नाही का, म्हणजे असं सोडण्यासाठी. हो हो तर हो त्याचं हो. इन्फेक्शन झालं मॅडम, अरे. आणि म्हणजे पूर्ण नाक आणि कपाळ वगैरे म्हणजे नाही का एक समान झालं जसं काय थोडक्यात. आणि हा आता आपण त्यांनी सांगितलं, म्हटलं वाफ घ्यायला सांगितली, मग मी वाफ घेतली. मग हा ते हा वाफ घेतल्यामुळं जास्त असं नाही का, हा. म्हणजे सूज आली चेहऱ्यावरती. अच्छा. हा मग नंतर ना मग नाकाच्या डॉक्टरकडे गेलो. हा मग ते नाही का स्पेशालिस्ट, नाक कान डोळे वगैरे असे, हा मग हा. त्यांच्याकडे गेल्यामुळं मग त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही का असं नसांमध्ये इन्फेक्शन चांगले, त्यामुळे नाही का असं मेंदूला वगैरे सूज येऊ शकते. अरे आणि बापरे. सूजच एवढं. हो, एवढं झालं ताई. आणि मग ते सूज काय वस्त्रानं मला असं खाली पण पाहता येईना, नाही का. आणि मग हा हा गोळ्या वगैरे त्यांनी दिल्या, असं नाकात असं नाही का, म्हणजे त्यांची प्रोसेस असते त्याचं चेक वगैरे केलं, हो पण ते हो. काही दिलं, पण त्याच्यावरती काहीच फरक पडला नाही. नंतर बोलले स्कॅन करावा लागेल. मग हा हा. चेहऱ्याचा स्कॅन पण केला, म्हणजे नाही का असं अर्धा भाग चेहऱ्याचा. हो हो हो. तर त्याच्यामध्ये पण त्यांना काहीच हे नाही की त्याच्यामध्ये रिझन असं की नाही सांगू शकत नाही की कशामुळे सूज आली. हा हा आता हा म्हटलं नाही का, मग सर बोलले ते की जर नाही बसरलं तर आपल्याला ऍडमिट करून नाही का त्याच्यामधनं हा हा म्हणजे आपली काही त्याची प्रोसेस असती हा ती हा करावं लागेल. हा. मग म्हटलं काही नाही का, असं मला असं काही कसं मग त्याच्यामुळे ताप वगैरे नाही का असं हो बाकीचं हो पण हो हे हो. झालं ना. हा मग नंतर नेमकं तसे 4-5 दिवस मी तसंच काढलं. म्हटलं ठीक आहे, ते गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्यांनी, काय हा नाही हा असं नाही का आपलं. आणि मग ते हा जर सूज नाही बसरली तर मग सर बोलले ऍडमिट करून आपल्याला ते नाकाचं नाही का असं ऑपरेशन वगैरे काही नाही काही करावं लागेल. हा मग हा त्याच वेळेस स्वामी पुण्यतिथी होती आपली, नाही का. हा हा आणि मग पुण्यतिथी होती. मग याच्यात आम्ही म्हणजे इथं जवळच होतं ते स्वामींचं आपलं, मग मिस्टर बोलले चल जाऊ दे. हा मग हा आम्ही तिथे गेलो. मग स्वामींना म्हटलं हा नाही का, म्हटलं स्वामी माऊली मला म्हणजे असं ऑपरेशनचं वगैरे वेळ नका येऊन देऊ, कारण हा. माझं काही आजार पण कसं आहे सारखं सारखं येत नाही, पण एकदा आलं ना तर खूप हा. असं खर्चिक नाही का, म्हणजे काय म्हणतात ना हो तसं. हो हो हो. आणि मग म्हटलं नाही का की स्वामी आई म्हणलं मला एवढी वेळ नको आणून देऊ, नाही का, काय म्हणजे असं थोडक्यात निभावू द्या. हा. आणि घरी आले आणि ती माझी सूज बसरायला कमी झाली ताई, नाही का. आई तर गं. मला असं आणि मग मी म्हणजे नाही का ते रिपोर्टच घेऊन गेले होते ना ते स्कॅनचा हा वगैरे, की नाही का मठातच गेले. म्हटलं नाही का स्वामी माऊली म्हणलं काही तुम्ही बघा. आणि एकतर त्यात माईकच होत होतं काही, हा तेव्हा पण जास्त होत नव्हती. आता घरामध्ये सासू त्यामुळे कसे लोक म्हणजे पाहुणे अशी येतात देतात, मग नाव होऊन जात नाही का. मग मला ते बरोबर पण एका बरोबर. बाजूने हा वाटून राहिलं. त्यामुळे एका बाजूने वाटेल तुम्ही सेवा करत नाही, माझी सेवा चुकती म्हणूनच मला झालं का काय. मग आई कसं ना गं. अशा हा वेळेस आपल्या काय काय विचार येऊन जातात, नाही का. हा आणि हा मग घरी आलं मग मिस्टर पण सारखं म्हणायचे नको रडू, म्हणजे होईल व्यवस्थित, आपण ते सांगतील ते सगळं करू, नाही का. हा हा हा. म्हणजे तू नको घाबरू, नाही का, होईल. आणि ते सर बोलले मेंदूमध्ये जर इन्फेक्शन गेलं तर काही पण होऊ शकतं, हो नाही का हो, असं. बरोबर आहे आणि बरोबर आहे. असं मला आणि कसं काही सर्दी वगैरे होत नाही ना. हा मग ते हा सर बोलायचे की उलट सर्दी व्हायला पाहिजे, त्यामुळे हा. तुमच्या नसा आहेत ना म्हणजे अशा कोरड्या पडल्यात, आणि अच्छा. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन सांगत गेले. आता देखील आहे माझ्या नाकावरती अशी सूज, आहे पण अजून. हो थोडी आहे. आणि ते गोळ्या औषधं चालू आहेत ना ताई. हा 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 आता हो त्यामुळे हा मग हा. ते मग म्हणजे तेच मला सांगायचं होतं. नाही नाही, म्हटलं बरं केलं माऊलींना सांगितलं ते. वगैरे. कारण हां. याच्यावरनं सगळ्यांना पण थोडं थोडं समजतं ना, अनुभव शेअर हो करणं ना. फार महत्वाचं असतं ते. हो. आणि मला तर कल्पना पण नव्हती. कसं व्हायचं ताई माझ्या मिस्टरांना असं कुठल्या पण ऋतूमध्ये सर्दी होती. मग मी त्यांना नाही का असं हसायचे थोडक्यात, की नाही का असं मस्करीत,
की काय तुम्हाला सारखी सर्दी असं शिंका आल्या की खूप शिंका. आणि अय्या, मला हा, ज्यावेळेस झालं ना तर हा, भर उन्हामध्ये वगैरे पण मला लागोपाठ 4-5 शिंका जातात. मी म्हटलं मला कधीच होत नाही आणि असं हं, कसं काय झालं. मग त्या हं. शिंका थांबल्या आणि मग ते नाक सुजलं वगैरे आणि ओ, आमच्या हाडं नाका म्हणजे म्हणजे नाकाचं हाड वाढलं म्हटलं आपण हाडांच्या स्पेशालिस्टकडे जाणार ना. हो मग तसं बरोबर. गेलो. हा, मग त्या सरांनी म्हणले वाफ घ्या. मग वाफ हं, घेतल्यामुळे मग त्याच्या नसा वगैरे नाही का हा, हे हा, झाल्या. आणि अच्छा, मग हा, एवढं 7,000चं स्कॅन केलं मॅडम नाही का आपलं हा. चेहऱ्याचं की काय झालंय नक्की म्हणून. हो हो तर हो हो. त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली असं रिपोर्ट केला की नाही सांगू शकत म्हणजे कारणच कळत नाही काही होते. हा मग हा आता हा. असं म्हटल्यावर आम्ही घाबरलोच ना थोडक्यात असं. बरोबर मग बरोबर. मठामध्ये गेलो. मग स्वामींना म्हणलं नाही का काही पण करा पण हे नाही का होऊन जाऊ द्या. मग कसं मनात जे नाही ते आपल्या येतं ना मी हे करीन ते नको करीन ते त्यांनी विचार तसं येतात काहीच बरोबर. म्हणले नाही. हो मग म्हटलं स्वामी मी काही करणार नाही मी आपलं नामस्मरण करते तुम्हाला काय करून घ्यायचं असेल ते अगदी माझ्याकडून बरोबर करून घ्या. अगदी बरोबर. हां. आणि किती मग घरी छान आली किती छान. आई पण आली होती ना मग मला म्हणजे असं करायलाच येत नव्हतं ना मग आई पण आली बरोबर होती. घरात कोणी असलं की मग हां. थोडंसं अडकून जातं माणूस. नाही सासूबाई होत्या पण हा त्या नेमक्या गावी गेल्या होत्या. मग म्हटलं नको त्यांना सांगायला मग आई आलीच होती. हा आई हा. पण म्हणे की जाऊ दे तू त्या देवाचं करती ना आपलं त्यांना सांग असं म्हणजे आईचं कसं म्हणणं ना ताई. हो. असं मग घरी आले दुसऱ्या दिवसापासून थोडी म्हणजे वसरत गेली सूज. मग परत दाखवायला गेलो तेव्हा सरांना मग ते बोलले खूप चमत्कार झाला तुमचा नाहीतर आपल्याला ऍडमिटच करावं लागलं असतं नाही का मग असं खरंय 25 खरंय चमत्कार. खरंय. हो ना मग ते म्हटलं नाही का सेवा काय होत नाही तरी स्वामी माऊलीने मला खूप मोठं हे केलं. बरोबर आहे ते किती सांगायचं छान. होतं ताई. आणि हा ना आणि एक थोडंसं 2 मिनिटाचा दुसरा अनुभव आहे. हो सांगा ना. म्हणजे इकडे मांजर आहे. 2 मांजरी आहेत. तर एकीचं कसं ऑपरेशन केलेलं मॅडम नाही का म्हणजे कसलं तिला ऑपरेशन? पिल्लं व्हावं नाही. म्हणजे पिल्लं व्हावं नाही म्हणून मांजरीचं. अच्छा. हो का? हां. बापरे हां. हा. आणि मग आणि त्यात काय झालं ते असं सरकारी प्रायव्हेटमध्ये घेतलं एकीला. तिला हा. किती 7,000 रुपये घेतले त्यांनी. म्हटलं जाऊ दे नाही का. बापरे. हो ना मॅडम म्हणजे कसं असं सरकारीमध्ये वेळ लागतो ते घेत नाही. मग आम्ही म्हटलं नाही का मग घरातले म्हणायचे सोडून द्या कशाला तिची पिल्लं झाल्यावर काय करणार नाही का असं हो हो थोडक्यात. हो हो. मग आम्ही तिला एकीला आणलं करून पण दुसरीचं आता मस्त म्हणजे मिस्टर काढायला तयार होते झालं आपण प्रायव्हेटमध्ये म्हणजे नाही का हा खाजवून हा हा. थोडंसं ते सासू सासरे असल्यावर नाही का असं काय पैसे म्हणजे त्यांचा एक भाग की पैसे कशाला त्यांच्यावर नाचायचे वगैरे सोडून द्या असं बरोबर तसं. बरोबर हा हा. ते तसं करता करता ते एका दुसऱ्या मांजरीला म्हणजे ती राहिली तिला असं बाळ होणार नाही का थोडक्यात अशी. हा मग हा हा. मला खूप टेन्शन आलं म्हणलं बापरे आता मांजरीला पिल्लं झाल्यावर कसं 3-4 तरी पिल्लं होतात ना ताई. बरोबर बरोबर हा. म्हणलं स्वामी लय नको म्हणजे 1 किंवा 2च होऊ द्या माऊला म्हणते नाही का. हा. एक मेला ना ताई तिला एकच पिल्लू झालं. आई गं एकच राहिलं. हां, एकच झालं. म्हणजे एकच झालं तिला. तिचं पोट वगैरे खूप होतं. तर मी घाबरली की तिला 4 म्हणजे 3 किंवा 4 झाले तर मग ते कसं हे करायचं ना आणि कोण घेत नाही ना ताई आता कसं ते बरोबर हा नाही का. हा हा हा. मग स्वामींनी म्हणजे आपलं थोडक्यात देवांना असं प्रार्थनाच केली एक प्रकारे अच्छा की अच्छा हा हा. 1 किंवा 2 तरी होऊ द्या हा जास्त म्हणजे नको त्यांचे नाही का हाल असं. नको जास्त हाल झालं. नको आणि सोडून कुणाला नको असं कोण घेत पण नाही ना. बरोबर असं बरोबर. आहे. आणि मग तिला ना एकच पिल्लू झालं ताई. बापरे. किती ऐकतात प्रत्येक गोष्ट स्वामी बघा. हां ना, तेच मला सांगायचं होतं. म्हणून हा. म्हटलं ताईंना सांगून नाही द्यावं नाही नाही का. आता खूप छान काही नाही, खूप. काही माझ्या ताई-दादांना वाटेल की नाही का काही पण ही ताई सांगते. पण कसं एक आपल्या नाही 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 मनाचं नाही असतं प्रत्येकाचं काही ना काही असतं. हो ना. आणि बरोबर आहे. त्यांना एवढा जीव लावलेला असतो तर पुढे सोडून वगैरे पण द्यायला मन नाही ना ताई. बरोबर बरोबर. खूप हां. छान ताई मी शेअर करते हा. हो ताई, हो. हा, धन्यवाद ठीक. ताई. कुठून बोलताय श्री स्वामी सांगायचंय? समर्थ. मी तुमच्याकडे आलंच असेल पण मी नाव नाही सांगत. पुण्यातूनच बरं. बोलते. हो हो. हो चालेल. धन्यवाद ताई. श्री हो. स्वामी. श्री स्वामी समर्थ.